महाबळेश्वर नगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता। 13 जागा राष्ट्रवादी तर भाजप 1 आणि अपक्ष 6 जागा निवडून आल्या आहेत। नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सुनील शिंदे हे विजयी झाले आहेत। प्रभाग क्रमांक 1 मधून राजू नालबंद अपक्ष, विद्या बावळेकर राष्ट्रवादी पक्षाकडून, प्रभाग क्रमांक 2 मधून संतोष आखाडे आणि संगीता वाडकर राष्ट्रवादी पक्षाकडून, प्रभाग क्रमांक 3 मधून विमल पारठे राष्ट्रवादी आणि रवी कुंभारदरे भाजप पक्षाकडून, प्रभाग क्रमांक 4 कुमार शिंदे अपक्ष, विमल बिरमाने अपक्षमधून, प्रभाग क्रमांक 5 संजय बाळकृष्ण जंगम राष्ट्रवादी तर स्मिता पाटील अपक्षमधून, प्रभाग क्रमांक 6 नीता झाडे अपक्ष आणि संतोष आबा शिंदे हे राष्ट्रवादी पक्षाकडून, प्रभाग क्रमांक 7 नासिर मुलानी राष्ट्रवादी तर शबाना मानकर अपक्षमधून, प्रभाग क्रमांक 8 राहुल पिसाळ आणि प्रियंका वायदंडे हे राष्ट्रवादी पक्षाकडून आले आहेत। प्रभाग क्रमांक 9 मधून अफजलभाई सुतार आणि रेश्मा डबे हेही राष्ट्रवादी पक्षाकडून निवडून आले आहेत। प्रभाग क्रमांक 10 मधून रोहित डेबे आणि पल्लवी कोंडाळकर हेही राष्ट्रवादी पक्षाकडून। आज महाबळेश्वरमध्ये राष्ट्रवादीने पहिल्यांदा दाखवलंय आपलं महत्त्व काय आहे ते। राष्ट्रवादीच्या आज 13 सीटा नगरसेवक म्हणून निवडून आल्यात आणि वरची नगराध्यक्ष सीट महाबळेश्वरची निवडून आलेली आहे। पहिल्यांदा पक्षावरती निवडणूक आज राष्ट्रवादीने लढलेली आहे, त्याच्यामध्ये बहुमत त्यांना मिळालेलं आहे, हे आमच्यासाठी जास्त झालं। आज या ठिकाणी महाबळेश्वर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी पार पडली आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत आणि विशेषतः या विधानसभा मतदारसंघाचे जननायक नामदार, महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून सुनील शिंदे हे जवळजवळ 1500 मतांनी या ठिकाणी विजयी झाले आणि त्यांच्याबरोबर जवळजवळ 13 नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे या ठिकाणी विजयी झालेले। खरं आजचा विजय हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आणि विशेषतः नामदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून झालेला हा विजय आहे। या विजयाचं येणाऱ्या 5 वर्षामध्ये महाबळेश्वर शहराचा कायापालट करण्याच्या दृष्टीनं किंबहुना महाबळेश्वर शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीनं हा विजय खरं आज आम्ही अर्पण करतोय। या विजयामध्ये ज्या ज्या कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले, किंबहुना या विजयामध्ये शहरातील सर्व जनतेनं असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल महाबळेश्वरवासियांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून मी आभार मानतो। आणि ही निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली आणि या अटीतटीच्यामध्ये 13 नगरसेवक हे चांगल्या फरकानं आलं। जे उमेदवार आमचे पराभूत झाले त्यांची जर आकडेवारी बघितली तर 50 मताच्या आसपास हे उमेदवार आमचे जरी पडले असले तरी शेवटी सत्ताधारी माणसांना बाजूला हटवणं हे थोडं अवघड होतं। तरी पण ही निवडणूक अतिशय लोकांनी नामदार मकरंद पाटील यांच्यावरती विश्वास ठेवून खरं ही निवडणूक चांगल्या पद्धतीने हाताळली, त्याबद्दल पुन्हा एकदा महाबळेश्वर शहरवासियांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो।